लेट्स डिस्कस द इंट्रोडक्शन टू ॲडमिनिस्ट्रेशन. यामध्ये जर हा ॲडमिनिस्ट्रेशन शब्द बघितला तर ॲडमिनिस्ट्रेशन या शब्दाचा अर्थ होतो मॅनेजमेंट ऑफ अफेअर्स. पण हा ॲडमिनिस्ट्रेशनचा उगम कुठून झालेला आहे तर इंग्लिश वर्ड ॲडमिनिस्टर आहे त्याच्यापासून ॲडमिनिस्ट्रेशन आलेलं आहे. आणि हा ॲडमिनिस्टरचा उगम जो झालेला आहे तो लॅटिन भाषेतील दोन शब्दांपासून झालेला आहे, ते म्हणजे ॲड आणि मिनिस्टर या दोन शब्दापासून झालेला आहे. आणि या दोघांचा मिनिंग काय होतं तर टू सर्व ऑर टू मॅनेज. ॲडमिनिस्ट्रेशनला जर डिफाईन करायचं म्हटलं तर द ॲक्टिव्हिटीज ऑफ अ ग्रुप कोऑपरेटिंग टू अकम्प्लिश अ कॉमन गोल्स, अशा पद्धतीने हर्बर्ट सायमन यांनी दिलेले आहे. आणि दुसरी डेफिनेशन एल डी व्हाईट यांच्या या दोन इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत, त्या व्यवस्थित बघून घ्या. या दोन डेफिनेशनचा इसेन्स जर काढला आपण तर तो काय होतो की याच्यामध्ये जर एक ॲडमिनिस्ट्रेशन असेल त्याच्यामध्ये दोन बेसिक थिंग्स असल्या पाहिजेत. एक तर कलेक्टिव्ह एफर्ट्स असले पाहिजेत आणि कॉमन पर्पज असलं पाहिजे. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनला कलेक्टिव्ह एफर्ट्स असले पाहिजेत आणि कॉमन पर्पज असलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज द ॲडमिनिस्ट्रेशन. आता आपण बघितलं ॲडमिनिस्ट्रेशन, पण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय तर वुड्रो विल्सन यांनी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कसं डिफाईन केलेलं आहे, is a detailed and systematic execution of law. Every particular application of law is an act of administration. Every particular application of law हे जर असेल तर वुड्रो विल्सन यांची डेफिनेशन, सेकंड एल डी व्हाईट यांनी दिलेल्या दोन डेफिनेशन्स आहेत. ॲनालिसिस ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन याचा जेव्हा विचार करतो तर आपण तो दोन टाईपमध्ये केला जाऊ शकतो. एक तर वायडर सेन्समध्ये विचार केला जाऊ शकतो आणि एक तर नॅरोअर सेन्समध्ये विचार केला जाऊ शकतो. तर वायडर सेन्समध्ये जर विचार करायचा म्हटलं तर त्याच्यामध्ये ज्या आपल्या 3 ब्रांचेस आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह ब्रांच म्हणजे नोकरशाही आपण बोलू शकतो, लेजिस्लेचर म्हणजे पार्लमेंट वगैरे आपण जे बोलतो ते लेजिस्लेचर, आणि ज्युडिशियरी, या तिन्ही जर ब्रांच आपण विचारात घेतल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तर आपण त्याला वायडर सेन्समध्ये विचारात घेतो असं लक्षात येईल, किंवा ते ब्रॉडर सेन्स असं म्हणू. आणि जर नॅरोअर सेन्समध्ये आपण जर विचारात घ्यायचं म्हटलं तर फक्त एक्झिक्युटिव्ह ब्रँच म्हणजे एक्झिक्युटिव्ह म्हणजे ब्युरोक्रेसी जी आहे त्याचाच विचार आपण नॅरोअर सेन्समध्ये केलेला आहे. आता हा वायडर सेन्समध्ये जे आहे हा विचार कोणाचा होता तर आपण डेफिनेशनवर बघितली वुड्रो विल्सन म्हणजे एव्हरी ॲप्लिकेशन ऑफ लॉ वगैरे, वुड्रो विल्सन असेल, एल डी व्हाईट असेल, मार्शल डिमॉल्ट, हे जे आहेत ते वायडर सेन्सचे पुरस्कार देते. म्हणजे की जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये आपण सगळं कन्सिडर केलं गेलं पाहिजे. तर नॅरोअर सेन्सचे पुरस्कार ते कोण होते तर सायमन, गुलिक हे जे होते किंवा फायल हे जे होते ते नॅरोअर सेन्सचे, ते म्हणजे की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये फक्त आपण एक्झिक्युटिव्ह ब्रांच आहे त्याचाच विचार करणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत आपण जे ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन बघत आलो त्याच्यानंतर एक 3 टर्म्स ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन, ऑर्गनायझेशन आणि मॅनेजमेंट याच्यातला डिफरन्स आहे तो एकदम बारीक डिफरन्स आहे, तो लक्षात येणं गरजेचं आहे. ॲडमिनिस्ट्रेशन काय करणार आहे, ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे तुमचं ते गोल डिसाईड करणार आहे. ओके, दिस इज ॲडमिनिस्ट्रेशन. हे जे काय काम असेल ते ॲडमिनिस्ट्रेशनचं काम आहे. मग ऑर्गनायझेशन काय, तर ऑर्गनायझेशन म्हणजे मॅन, मटेरियल, मशीन हे जे काय तुमचे आहेत ते सिस्टमॅटिक वेमध्ये अरेंज केले जातील. आणि कशासाठी अरेंज केले जातील, ह्या गोलला अचीव करण्यासाठी केले जातील. म्हणजे हे जे काही सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे दॅट इज ऑर्गनायझेशन. आणि आता ही जी सिस्टमॅटिक अरेंजमेंट झालेली आहे ऑर्गनायझेशन आणि हा ॲडमिनिस्ट्रेशन गोल डिसाईड केलेला आहे, तर ह्या दोघांमधला जो गॅप फिल करण्यासाठी म्हणजे हे सगळे सिस्टमॅटिक अरेंजमेंट एक गोलला अचीव करण्यासाठी कोण घेऊन जाणार तर तो नसेल तर तो मॅनेजमेंट असणार आहे. हा बेसिक डिफरन्स आहे. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन तुमचा गोल डिसाईड करणार, दिस इज सिस्टमॅटिक अरेंजमेंट टू अचीव द गोल, आणि हे जे मॅनेजमेंट आहे ते तुमचं ह्या गोलला अचीव करण्यासाठी या सिस्टीमला तिकडे घेऊन जाणार. आता आपण नेचर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा विचार करू. नेचर म्हणजे काय की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कसं आहे, तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा नेचरचा जर विचार केला तर एक आहे तो इंटिग्रल व्ह्यू आहे आणि दुसरा जो आहे तो मॅनेजरियल व्ह्यू आहे. आता इंटिग्रल या शब्दाचा अर्थ काय, इंटिग्रेटेड म्हणजे सगळं काही, सर्व जर त्याच्यामध्ये आपण घेतलं, इंटिग्रेटेड जर असेल तर त्याला आपण इंटिग्रल व्ह्यू म्हणतो. मग इंटिग्रलमध्ये कुठल्या की सगळ्या ॲक्टिव्हिटीज, मग मॅनेजरियल ॲक्टिव्हिटीज असतील, टेक्निकल ॲक्टिव्हिटीज असतील, क्लरिकल ॲक्टिव्हिटीज असतील, मॅन्युअल ॲक्टिव्हिटीज असतील, या ऑल द ॲक्टिव्हिटीज जर आपण विचार केला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तर त्याला आपण कुठला म्हणणार, इंटिग्रल व्ह्यू म्हणणार. पण जर आपण फक्त मॅनेजरियल ॲक्टिव्हिटीचा जर विचार केला तर तो मॅनेजरियल व्ह्यू होणार